बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दशादशे दर किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? लक्ष द्या. इथं व्याजदर किती हा प्रश्न काढण्यासाठीच लेकरांनो सूत्र असं की व्याजातील फरक भागीला एका वर्षाचं काय हो सरळ व्याज आणि याला गुणीला 100 या सूत्राचा अवलंब करा. लक्ष द्या. व्याजातील फरक म्हणजे कोणता? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 860, 2 वर्षाचं सरळ व्याज 800, म्हणजे हा फरक किती? 60 रुपये. व्याजातील फरक बराबर 60 रुपये. आता सूत्रामध्ये एक शब्द एका वर्षाचं सरळ व्याज, त्यासाठी 2 वर्षाचं सरळ व्याज 800, तर एका वर्षाचं सरळ व्याज किती? 800 भागीला 2 हा भाग 400 न जातो, अर्थात 400 रुपये एका वर्षाचं काय हो? एका वर्षाचं सरळ व्याज. लक्ष द्या, एका वर्षाचं सरळ व्याज बराबर 400 रुपये. मग आता गणिताची मांडणी. आपल्याला इथे व्याजदर विचारला, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा. व्याजदर बराबर व्याजातील फरक 60 भागीला एका वर्षाचं सरळ व्याज 400. लक्ष द्या, याला गुणीला 100. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. आता नवीन अपूर्णांक 60 छेदस्थानी 4 हा भाग जातो 15 न, म्हणजे 15% हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर होय. आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.